कोणतंही काम करण्यासाठी इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे, नाहीतर कोणतंही काम टायमावर होणार नाही. हे पहा, माझ्याकडे कॅनव्हास नव्हता, जुना डिझाईन कट केली आणि त्याच्यावरती मी आता हे डिझाईन बनवत आहे. आणि पुढे कलर कॉम्बिनेशन पण दाखवणार आहे. पूर्ण व्हिडिओ पहा. हे पहा, अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. बरोबर 10 बाय 10चा घ्यायचा आहे कॅनव्हास आणि त्याचं सेंटर काढायचं. 5 येतो मध्ये, दोन्ही साईडनी 5-5. हे पहा, सर्व डिटेलमध्ये दाखवत आहे. 2-2 इंचावरती असे डॉट करायचे सेंटरपासून आणि मध्ये परत डॉट करायचा. या बरोबर परफेक्ट आला पाहिजे, नाहीतर लहान मोठं होईल. मध्ये आपण 2 लाईन करून घेऊया आणि नंतर फक्त आपण सेंटर काढूया. त्याचा 1.5 सेंटर येतो, 3चं मार्जिन येते ते 2 लाईनमध्ये. आणि व्यवस्थित येत नसेल कमी जास्त तर ॲडजस्ट करून बरोबर घ्या, नाहीतर कमी जास्त होईल. पुढे आपल्याला स्टार बनवायचा आहे, ते व्यवस्थित बनले पाहिजे. हे पहा, आता जोडून घेते पूर्ण. आणि हे जोडून झाल्यानंतर आपल्याला पुढे कसं मार्जिन करायचं ते पण दाखवते. आता 1.5 इंचावरती आहे, दोन्ही डॉटमध्ये 1.5 इंचाचं अंतर आहे, तर पाऊण इंचावरती असं मार्जिन करायचं. आणि पुढे 1.5 इंच आहे, पाऊण इंचावरती असं मार्जिन झालं. आणि हे पुढचा जे आहे आपण स्टार जॉईंट केलं ते 1.5 इंचावरती मार्जिन आहे सेंटरपासून, मधला पाऊण इंचाच्या सेंटरपासून जोडून घेऊया व्यवस्थित. आणि जोडून झाल्यानंतर आपल्याला पुढे पण डिझाईन बनवायची आहे. हे पहा, ते कंप्लीट झाले. मधल्या 2 लाईन आपल्याला नंतर कट करायच्या आहेत. हे पहा, पुढे 2-2 इंचावरती असं मार्जिन करून घ्या. तुम्ही थोडंसं 2.5 इंच पण घेऊ शकता, मी 2 इंच घेतलं आहे. आणि असं जॉईंट करून घ्यायचं आहे. थोडं कमी जास्त असेल तर ॲडजस्ट करून घ्यायचं बरोबर. हे पहा, डिझाईन आपली आता कंप्लीट झाली. याचं कलर कॉम्बिनेशन आपण बघूया. सिंपल डिझाईन असेल आणि कलर कॉम्बिनेशन व्यवस्थित केलं तर खूप छान रांगोळी मॅट दिसते. हा 1 इंचावरती असा सर्कल करून घ्यायचा आहे. यामधल्या गोलमध्ये आपल्याला 3 कलर भरायचे, म्हणून 2 सर्कल केले आणि साईडला जी राहिलेली जागा आहे तिथे वेगळा कलर भरूया. पूर्ण बॉर्डर आपल्याला एक डार्क ग्रीन कलरची करून घ्यायची आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. हे पहा, येलो कलर आपण भरणार आहोत मध्ये. आता हा येलो कलर 2 लाईन करून घेऊया. हा 2 लाईन झाल्यानंतर आपल्याला मध्ये परत व्हाईट कलरचे लाईन करून घ्यायचे आहेत. 2-2चीच लाईन करायची आहे, म्हणजे परफेक्ट दिसेल. आणि मध्ये हे पहा, असा रेड कलरनी कंप्लीट करून घेतले. स्टारचा पण कलर तुम्ही तिथं डार्क पिंक पण वापरू शकता. हा पिंक मधला शेड आहे, पर्पल कलर टाईप. येल्लो घेतला एक लाईन व्हाईट घेतली आणि मध्ये रेड घेतला. व्हिडिओला लाईक करत जा. व्हिडिओला जेवढे लाईक येतील तेवढे मी जास्त रांगोळी मॅट घेऊन येईल. आणि यूज बी जेवढे चांगले येतील तेवढे आणखी रांगोळी मॅट छान छान घेऊन येणार आहे. जेवढा प्रतिसाद मिळेल तेवढं तुम्हाला छान छान रांगोळी मॅट शिकायला भेटतील. हे पहा, असं कट करून घ्यायचं आहे. ही रांगोळी मॅट तुम्ही समय खाली देवघरापुढे ठेवू शकता. धन्यवाद.